ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। सकाळी उठल्यानंतर ही एक गोष्ट जो कोणी खाईल त्याच्या घरात पैसा भरभरून येईल। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणत्या चुका आहेत ज्या आपण चुकूनही करू नयेत, नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरतात। तर मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता नक्की लिहा। सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की खा, त्यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती खातो त्याच्या घरात धन वैभव वेगाने आकर्षित होते। तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो। तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की त्याच्या घरातून दारिद्र्य आणि पैशांची तंगी दूर होत नाही, ती दिवसेंदिवस सणाच्या अभावात जात असते। कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील, पण तुम्ही या गोष्टींचे मागील कारण समजू शकत नाही। याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका। आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आणि अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात, पण आजकालची पिढी या गोष्टींकडे फारसे लक्ष देणे गरजेचे समजत नाही। परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टीचे मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात। घरात दारिद्र्य येण्याचे कारण आपण स्वतःच असतो। आपल्या कृतीमुळेच आपल्याला यशस्वी होण्यात अडथळा येतो। जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात। आणि म्हणून मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नये। तर चला मग जाणून घेऊयात की कोणती आहेत ती कामे जी सकाळी उठल्यानंतर लगेचच करू नये। तसेच आपण जाणून घेऊया की व्यक्तीने सकाळच्या वेळी उपाशीपोटी कोणती गोष्ट खाल्ल्यास संपूर्ण धनसंपत्ती प्राप्त होते। नंबर 1, आरशात स्वतःला पाहणे। मित्रांनो, जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका, कारण शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये। सकाळी उठताच आपला स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य, दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देते, आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका, याची विशेष काळजी घ्या। नंबर 2, सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन। आजच्या काळात लोक सकाळी उठताच चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात। जर तुम्हीही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते ते शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय, दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे, कारण सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये। ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेचच सोडून द्यावी। दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नये, निदान तोंड तरी नक्कीच धुवावे। नंबर 3, स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते। सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे, जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना हा करावा लागू शकतो। सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते, त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो। नंबर 4, गंगाजलाला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले गेले आहे। पौराणिक कथेनुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे, आणि म्हणूनच गंगाजलाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे। रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि संपूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा।
आणि सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या बिछाण्यावर शिंपडा आणि नंतर ते पाणी प्या. हे नियमित करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती असे नियमित करतो त्याला युगानयुगाचे फळ मिळते. अशा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो. असे देखील मानले जाते की मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही. नंबर 5. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे काम नक्कीच करा. सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णजींचे दर्शन घ्या किंवा सकाळी उठताच हनुमानजींचे दर्शन घ्या. तुमच्या खोलीसमोरील भिंतीवर त्यांचे मनमोहक चित्र नक्कीच लावा. सकाळी त्यांचे दर्शन केल्याने माणसांच्या जीवनात प्रगती होते. सकाळी उठताच पृथ्वीला स्पर्श करा आणि पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या. त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा. त्यामुळे भाग्याच्या द्विधा आहेत त्या दूर होतात. तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडिलांचे आशीर्वाद घेणे विसरू नका. जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा. आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते खायला हवी. नंबर 1. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा 2-4 तांदळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका. यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते. नंबर 2. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा. यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्ती होते. तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते काम संपूर्ण यशस्वी होईल. नंबर 3. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे. त्यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण यांनी असे सांगितले आहे की कपाळावर चंदनाचे तिलक लावल्याने माणसाला विजय प्राप्त होतो आणि म्हणूनच कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावा. शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्याचे काहीही वाईट होत नाही. कपाळावर तिलक लावल्याने काळही तुमचे काहीही करू शकत नाही. त्यामुळे अशी व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात. शास्त्रामध्ये सांगितले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांना त्यांचा घर परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो, चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते. या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्यासंबंधित लाभ मिळतात. दररोज घराबाहेर पडण्याआधी थोडेसे दही खा आणि साखर खा. हे शुभ मानले जाते. या उपायाने कामामध्ये यश मिळते, त्याचबरोबर नकारात्मकताही दूर होते. तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीची छोटीशी सेवा केल्याने देवी देवतांची कृपा मिळते, त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. मित्रांनो, दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी. दिवा अगरबत्ती लावावी. दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात. यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्कीच काळजी घ्यावी. कारण काही लोकांच्या घरात सकाळी गोंधळाचे वातावरण असते. सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद, कटुशब्द आणि अपशब्दांचा वापर होतो. हे पती पत्नीमध्ये असो किंवा आई मुलामध्ये असो किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये असो. ज्या घरात सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरातून लक्ष्मी माता लगेचच निघून जाते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर एकमेकांशी गोड बोलणे आवश्यक आहे. ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीसाठी वास करते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हातांच्या तळव्याकडे नक्की पाहावे. असे मानले जाते की आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि असे केल्याने
देवी लक्ष्मी माता प्रसन्न होतात आणि आपल्यावर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून दररोज गायीची पूजा केली आणि तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळते. सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. ज्या घरामध्ये लोक हे नियमित करतात त्या घरामध्ये दारिद्र्य जवळ फिरकत नाही. जर तुम्ही लहान मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते. तर मित्रांनो, ही ती कामे आहे जी सकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करावीत. तसेच आता पाहूया की जर तुम्हाला अपार धनसंपत्ती हवे असेल तर या गोष्टी अवश्य करा. नंबर 1. कोणत्याही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापुराला विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देतात तितके 2 पट अधिक परत मिळते. जर तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते सुटून जाईल. दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान. असे उपाय केल्याने घरात अन्नाचे भांडार भरून राहतात. नंबर 2. संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यामध्ये 2 लवंगा टाका. तसेच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असे केल्याने देवी देवता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. असे केल्याने घरामध्ये भरभराट येण्यास वेळ लागत नाही. घरात जेव्हा भाकरी बनवतात तेव्हा तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडे दूध शिंपडा. असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून सुटका मिळते. तसेच पहिली भाकरी गाईला खाऊ घालावी. भाकरीसोबत गुळाचा खडा नक्की असावा. तसेच दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे देखील शुभ असते. यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये. असे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही. नंबर 3. जेवणाची थाळी नेहमी पाट, चटई किंवा टेबलवर सन्मानाने ठेवावी. जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नये. असे केल्याने अन्न प्रेतयोनीत जाते. भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावे. शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावे. यामुळे राहू ग्रह शांत होतो. चपला घालून कधीही भोजन करू नये. कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणीही पाहुण्यांची नजर त्यावर पडणार नाही. झाडूला पलंगाखाली ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. नंबर 4. घरातील स्त्रियांचा सन्मान करा. दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. शर्ट किंवा पॅन्टचा फाटलेला खिसा दुरुस्त करून घ्या. पैशांचे पाकिट किंवा पैसे पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. खोटे बोलल्याने बरकत नष्ट होते. आपले दात नेहमी स्वच्छ ठेवा आणि चमकदार ठेवा. घरात सर्वत्र घाण पसरवू नका. नखे आणि केस वाढवू नका. नंबर 5. तिजोरीत हळकुंडाच्या काही गाठी पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा. त्यासोबतच शंख, चांदी, तांबे इत्यादींची नाणी, काही तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा. तिजोरीत अत्तराची बाटली, अगरबत्तीचे पॅकेट, चंदनाच्या काड्या ठेवायच्या. त्यामुळे तिजोरीत सुगंध टिकून राहील. नंबर 6. सायंकाळी काही अनिष्ट शक्ती प्रभावी होतात. त्यामुळे या काळात काही नियम सांगितलेले आहेत. या काळात झोपणे, खाणे, पिणे, शिवीगाळ करणे, भांडणे, अश्लील किंवा खोटे बोलणे, राग करणे, शाप देणे, शपथ घेणे, प्रवासासाठी बाहेर पडणे, पैसे देणे किंवा घेणे, रडणे, उंबरठ्यावर उभे राहणे हे सर्व टाळायला हवे. या नियमांचे पालन न केल्यास घरातील बरकत नष्ट होते, तर दुसरीकडे व्यक्ती अनेक संकटामध्ये अडकते. नंबर 7. जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम भगवान महादेवांकडे आपल्या पापांची क्षमा मागावी. दररोज महादेवाची आराधना करावी. 5 सोमवार बैलाच्या पानावर कणकेचा दिवा लावून महादेवाच्या मंदिरात लावा.
यामुळे महादेवाची कृपा नक्कीच होते आणि महादेवाची कृपा झाली तर पहिले गृहदशा सुधारतील आणि नंतर धनप्राप्तीचे मार्ग सुधारतील. नंबर 8. घरातील वस्तू व्यवस्थितपणे ठेवा. दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घराबाहेर दरवाजाच्या आसपास स्वास्तिक काढा आणि त्यावरती हळदी कुंकू लावून दिव्याने त्याची आरती करा. सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा आणि घराचे वातावरण सुगंधी ठेवा. जे नित्यपूजा करतात आणि तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात स्थायी लक्ष्मीचा वास होतो. नंबर 9. पिंपळाच्या झाडामध्ये देवतांचा वास असतो. पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करावा. शनिवारी पिंपळ झाडामध्ये काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध, गूळ स्टील किंवा चांदीच्या भांड्यातून अर्पण करा. त्यासोबतच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. जर तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी करत राहिलात तर हळूहळू दुर्भाग्य दूर होईल आणि सर्व अडलेली कामे पूर्ण होतील. जर घराच्या कोणत्याही भागात वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी कापराचा एक तुकडा न जाळता तसाच ठेवा. त्यामुळे वास्तुदोष नक्कीच दूर होतो. तर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.